नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण योजना, सेवा, अनुदान, हप्ते याविषयी माहिती जाणून घेतली, परंतु मित्रांनो याच्या पलीकडे सुद्धा खूप काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीला आपण हात घातला तर खऱ्या अर्थाने दिव्यांगांचं सक्षमीकरण होणार हे या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. कारण मित्रांनो, जोपर्यंत आपला दिव्यांग व्यक्ती हा सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्ती होत नाही, अधिकारी म्हणून नियुक्ती होत नाहीत, तोपर्यंत त्या लोकांना आपल्या दिव्यांग बांधवांची जे काही हाल आहेत किंवा जे काही त्यांना त्रास सहन करावा लागतो हे कळणार नाही. आणि यासाठी प्रत्येक दिव्यांग हा नोकर भरतीसाठी पात्र असताना त्याला त्या ठिकाणी डावललं जातं किंवा त्याला संधी दिली जात नाही. यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून 2026 मध्ये तब्बल 70,000 नोकर भरती होणार आहे. 70,000 नोकर भरतीपैकी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार कलम 33 नुसार आपल्याला 4% आरक्षण आहे हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु हे 4% फक्त शासन निर्णयापुरती मर्यादित न राहता, अधिनियमापुरती मर्यादित न राहता ते प्रत्यक्षामध्ये त्याची 4%ची भरती जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने दिव्यांगाचं सक्षमीकरण होणार. आणि यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांनी एक पाऊल पुढे येऊन या सर्व गोष्टीचा आवाज उठवला पाहिजे. वेगवेगळ्या सोशल मीडिया असतील, त्यामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या सर्व जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती सरकारला, प्रशासनाला याची जाणीव करून दिली पाहिजे की येणाऱ्या भरतीमध्ये दिव्यांग बांधवांना 4% आरक्षण लागू करावं. आणि या संदर्भात राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून 2019 असेल, 2025 असेल हे शासन निर्णय सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर यासाठी आवाज उठवण्यासाठी अनेक तरुण पुढे येताना दिसत आहेत. यांमध्ये जे जगदीश अशोक सोनावणे म्हणून आहेत, चौगाव तालुका आणि जिल्हा धुळे येथील जे तरुण आहेत हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निवेदन दिलं आहे आणि त्यांनी असंही आपल्या सर्वांना आवाहन केलंय की प्रत्येक दिव्यांग बांधवांनी जे काही तुमच्या गाव पातळीवरती प्रशासकीय अधिकारी असतील किंवा मंत्री असतील किंवा खासदार असतील किंवा आमदार असतील किंवा तुमच्याकडे जे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या सर्व ठिकाणी या गोष्टीचा प्रचार प्रसार केला पाहिजे, जेणेकरून जे 4% आहेत ते 4% आपल्याला लागू जर झाले तर नक्कीच या सर्व नोकर भरतीमध्ये दिव्यांगांना संधी मिळणार. आणि दिव्यांगांना संधी मिळाल्यामुळे जे इतर दिव्यांग बांधव आहेत जे नोकरी करू शकत नाही त्यांच्या हिताच्या बाबतीत ते निर्णय घेतील. त्या जगदीश सोनावणे सरांनी जे काही पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे तो स्क्रीनवरती मी दाखवतोय. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी दोन्ही शासन निर्णय त्याचबरोबर जे पत्र जगदीश सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे ते पत्रसुद्धा मी या ठिकाणी पाठवतोय. तर त्याचा आधार घेऊन प्रत्येक दिव्यांग बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा जे काही विभागीय अधिकारी असतील त्यांना तुम्ही पत्र पाठवायचेत, निवेदनं द्यायचेत. कारण हे जर आपण केलं नाही तर आपल्याला नेहमीप्रमाणे या ठिकाणी डावलणार. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की पोलीस भरतीमध्ये दिव्यांगांना संधी दिली जात नाही, तर ते आपल्या हक्काच्या जागा आहेत, रिक्त जागा आहेत, त्या भरल्या गेल्या पाहिजे. यासाठी प्रत्येक तरुणाने, प्रत्येक दिव्यांग बांधवाने पुढे येणं खूप गरजेचं आहे. आणि जर समजा आपण आता जर पुढे आलो नाही तर मात्र ही भरती झाल्यानंतर पुन्हा 4-5 वर्ष कोणत्या प्रकारची भरती होणार नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून अनुदान महत्त्वाचं आहे, सेवा महत्त्वाच्या आहेत, योजना महत्त्वाच्या आहेत, पण त्याच्या पलीकडे सुद्धा आपले जे तरुण पोर आहेत ही जेव्हा वरती पदावर जातील त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला आपले जे म्हणणं आहे, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण त्यांच्यापर्यंत मांडू शकतो आणि नक्की त्याचा विचार करतील. ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या जे काही सोशल मीडिया असेल त्या ठिकाणी याची जनजागृती केली पाहिजे की येणाऱ्या भरतीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण लागू केलं पाहिजे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ट्विटर असेल किंवा ईमेल असेल किंवा भरपूर काही असे CM ऑफिसचे मोबाईल नंबर असतील किंवा त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा लागत नाही. तुम्ही CM ऑफिसचा ईमेल ID जर गुगलवरती सर्च मारला तरी तुम्हाला तो लगेच मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही टाईप करून सुद्धा किंवा एखाद्या कागदावरती पत्र लिहून सुद्धा तुम्ही पाठवू शकता, ट्विट करू शकता. म्हणजे भरपूर काही 0 रुपयामध्ये तुम्हाला हे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवता येणार आहे. निदान सर्वांनी नेहमी व्हॉट्सअप स्टेटस जरी लावले किंवा वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमच्यासारखे असे जर व्हिडिओ जे बनवतात त्या व्हिडिओ जर शेअर केला तर नक्कीच एक जनजागृती होईल. आणि ही जनजागृती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 2026 मध्ये जी 70,000 पदांची भरती होणार आहे त्यामध्ये दिव्यांग बांधवांना 4% आरक्षण लागू आहे
आणि लागू असताना त्यांच्या जे रिक्त पद आहेत हे भरले गेले पाहिजे याची जाणीव सरकारला करून द्यायची. आता आपली ही लढाई अस्तित्वाची आहे. आपण पुढे जर आलो नाही तर मात्र आपण मागेच राहणार. हे या ठिकाणी तितार सत्य आहे आणि हे होऊ नये यासाठी सर्व संघटना असतील, बघा मी काय म्हणतो, संघटना असतील, संस्था असतील, व्हॉट्सअप ग्रुपवरती जे काही ॲडमिन मेंबर्स आहेत किंवा सदस्य आहेत किंवा जे काही इतर यूट्यूब चॅनलवाले आहेत, सोशल मीडियावाले आहेत, त्यांनी हा विषय उचलला गेला पाहिजे जेणेकरून दिव्यांगाच्या हिताचं एक महत्त्वपूर्ण काम होईल असं मला या ठिकाणी वाटतंय. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये जगदीश सोनवणे यांचं खूप खूप आभार मानतोय. त्यांनी हा पुढाकार घेतलाय. आता त्यांच्या हाताला हात देऊन आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि ही जनजागृती करून नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये दिव्यांगांना संधी मिळेल असं या ठिकाणी मला काहीच हरकत नाही. सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.